केशव नाना यांनी हा टिळा लावलाय ना, याला खूप महत्व आहे बरं का. श्री मतोबा महाराज यांचा आशीर्वाद आहे. स्वयंसेवक आम्ही सर्व तरुण पोरं म्हटल्यावर मंदिरामधली खरी गर्दी तर तेच भाविक सांगू शकता. जे चुंबून चांबून आले सोप नाही बो. तर सुरुवात इथून झाली. पातेल्यामध्ये ना दूध तापायला ठेवलं होतं, तिथं ना कोणीच दिसाना. मग काय घेतलं गल्लासामध्ये होतो. असं वाटतंय घरामध्ये ना पाहुणे आले असेल, त्यांच्यासाठी ना मम्मी चहा बनवत असेल. पण सगळं दूध ना भुशीन बिकीन पिऊन घेतलं ना. काच काय काच चहा. घरामध्ये आता जर जेवण करायला गेलो ना तर शिव्या भेटतील. आज भूषण बिके बड्डे बुड्डेचा कस का शिव्या खाईल. त्यामुळे ना नागेशला घेतलं डायरेक्टली पडला गौरव वडापावला आलो. मग त्यानंतर ना वडे घेतले. क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे गौरव वडापाव. मस्त पैकी पोट भरून खाल्ल्यानंतर नाईतळे गाव मध्ये आलो. तुम्हाला तर माहिती नाईतळे गावची जत्रा चालू आहे. तिथं आपली प्रेमाची माणसं भेटायला सुरुवात झाली. आपल्या सर्व भावांना भेटलो. लहान मुलांपासून तर मोठ्या काकांपर्यंत हे सर्व बिकेचे ब्लॉग बघता. नाईतळे गावातला सुप्रसिद्ध समाधान भेळ बघता. जत्रेला आलेल्या सर्वांनी एकदा त्या दुकानाला भेट द्या बरं का. त्यानंतर आपण ना आपल्या कामाला लागलो. मंदिरामध्ये रांगोळी बघा ना, किती म्हणजे किती भारी काढली. केशव नाना हा जो टीका लावताय ना, हा ना श्री मतोबा महाराज यांचा ना आशीर्वाद आहे बरं का. खूप असं महत्व आहे त्याला. गर्दीनं वाढायला सुरुवात झाली. तिथं ना आपली प्रेमाची माणसं भेटली. समाधान भाऊ आणि बबलू भाऊ यांचं पण चांगलं असं काम चालू होतं. दर्शन करायला आलेल्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडायचं होतं. तेच मान काम भूषण बिकेच्या हाती होतं. भाविक दर्शनासाठी खूप लांबून येतात, त्यांची पण रिस्पेक्ट केली पाहिजे ना. सर्व भाविकांना दर्शनासाठी मध्ये सोडलं. गर्दी कमी झाल्यानंतर बाहेर आलो. भाऊचं ना मंदिरासमोर ना गुडशेवर एवढ्याचं दुकान आहे. इतक्या भारी लागत होत्या ना, मोकार भूक लागली होती. मग काय दिल्या हाणून.